मी आणि कम्प्युटर एकाच दिवशी इन्स्टॉल झालो वरनाजमध्ये. इन द मीन वाईल प्रोग्रेस ऑफ कम्प्युटर्स छोटे छोटे होत गेले. PC आला. माझ्या घरातल्या वरंड्यामध्ये 1 PC मी बॉट. एव्हरी इव्हनिंग आय वॉज लेक्चरिंग समवेअर ऑर दी अदर. एक तर मला युनिव्हर्सिटीनीच म्हणजे झालेल्या त्यांनीच रिक्वेस्ट केली की तिथेच शिकवायला. तेव्हाच तेच होतं का? तेव्हा पण टॉपर आला होता? हो, मी टॉपर. सो देन वी रिअलाइज की आपण प्रॉडक्टमध्ये गेलो तर अशा प्रॉडक्टमध्ये नाही जायचं. वी हॅव टू गो विच इज अ पेन एरिया. म्हणजे तर कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहे अरुण कडेकोडी नावाचे सर, जे खूप चांगले IT एक्सपर्ट आहे आणि त्यांनी खूप साऱ्या लोकांना शिकवलं पण आहे आणि ते एका कंपनीचे CEO आणि फाउंडर पण आहे. तर त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळणार आहे की आणि ऐकायला पण मिळणार आहे की पूर्वीचं IT आणि आताचं IT यातला फरक काय. त्यासोबत त्यांनी बऱ्याच लोकांना शिकवलं आहे तर त्यातले एक्सपिरियन्स आणि त्यासोबत काही किस्से. तर चला, खूप छान गोष्टी झाल्या आहेत, तर ऐकू त्यांच्यासोबतच. नमस्कार मंडळी. आज आपण एक वेगळा विषय नेहमीप्रमाणे गोलगप्पावरती घेऊन आलेलो आहे. IT जे पुण्यामध्ये जवळून बघितलेला एक माणूस आहे, अरुण कडेकोडी सर. तर त्यांचा अनुभव, त्यांनी कॉम्प्युटर सायन्स पुण्यामध्ये कसं आलं, नंतर Y2K प्रॉब्लेम त्यांनी अनुभवलेला आहे, त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा लोकांना, आता जे मातब्बर लोक आहेत पुण्या इंडस्ट्रीमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये, त्या सगळ्यांना शिकवण्याचं सर्वांना अनुभव आहे. तर त्या पद्धतीनं ओव्हरऑल त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आपण की कशा पद्धतीनं हे IT क्षेत्र पुढं चाललं किंवा कसं ग्रोथ झाली याबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल अशा गप्पा मारणार आहे. सर नमस्कार. सर नमस्कार. तर थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग. थँक्यू. तर कसा प्रवास एकंदरीत झाला हा की BCS तुम्ही केलं आणि कितव्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं? हां, तर म्हणजे माझं जर म्हणायचं झालं तर मी खूपच ॲक्सिडेंटली या लाईनमध्ये आहे. मी BS 75 साली SSC झालो, 11वीची शेवटची बॅच. आणि त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली BSc स्टॅटिस्टिक्स, म्हणजे BSc करायला. त्यावेळेला स्टॅटिस्टिक्सचे पुढे नंतर हे केलं. पण प्री डिग्री आणि FY झाल्यानंतर, म्हणजे FYमध्ये मी काहीच अभ्यास केला नाही. म्हणजे मला चित्रकला खूप आवडायची आणि समवेअर देर वॉज अ रिबेल इन मी की मला त्याला जाऊ दिलं नाही. म्हणजे मला की आणि तेव्हा असं थोडक्यात क्राऊड मेंटॅलिटी होती. सगळे सायन्सला चालले, मी पण गेलो, मित्र तिकडे गेले, मी तिकडे गेलो. सो त्या वर्षी मी फक्त वर्गातल्या मुलींची चित्र काढली. वर्षभर मी दुसरं काही अभ्यास केला नाही आणि नापास झालो म्हणजे FY मध्ये त्यावेळेला. तर मग इट वॉज अ वेकअप कॉल. म्हणजे आता काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यातून माझी बहीण ही ऑलवेज अ टॉपर, युनिव्हर्सिटीपर्यंत कायम टॉपरच म्हणजे सगळीकडे. सो घरी खूप असं कम्पॅरिझन व्हायचं. सो थोडाफार सिरियस व्हायचा प्रयत्न केला मी त्यावेळेला. पण तरी एक सेकंड इयरचा इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम हा अतिशय म्हणजे मला न आवडणारा फिजिक्समधला तो विषय होता पाठला. तो माझा फायनल इयर मी स्टॅटिस्टिक्स मेन घेतलं, तो राहिला परत. म्हणजे बॅकलॉग, म्हणजे तिसऱ्यांदा आय कुड नॉट क्लिअर फायनल इयरला. 79मध्ये माझे सगळे मित्र पास झाले आणि माझं राहिलं ते. तर तेव्हा मग खूप लोकांनी वडिलांना सल्ला दिला, याला टायपिंग शिकवा, कुठेतरी स्टेनो टायपिस्ट काहीतरी होईल, म्हणजे असं की याचं काय अभ्यासात लक्ष नाही वगैरे असं. तेव्हा माझे वडील हिंदुस्तान अँटीबायोटिक्समध्ये होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की तिकडे कम्प्युटर्सचं त्यांचं एक डिपार्टमेंट होतं, ते त्याला IBM डिपार्टमेंट म्हणायचे तेव्हा. तर ते म्हणले, आमच्या IBM डिपार्टमेंटमधल्या लोकांनी सांगितलं की एक कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया म्हणून एक संस्था आहे, ते प्रोग्रामिंगचं कोर्स, काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी येते, तर त्याचं ते त्याचे क्लासेस घेणार आहेत. तर मी टायपिंग जॉईन केलंच त्यामुळे, कारण तो प्रेशर होतंच मला काहीतरी करायचं, ते होतंच साईडला. पण मग वडिलांनी सांगितलं तो कोर्स कर. मग त्याला 300 लोक होती, एंट्रन्स एक्झाम होती त्याला, आणि ते क्लास वॉज ऑफ सम 25-30 पीपल.
तर त्या एंट्रन्स एक्झाममध्ये मी पहिला आलो त्या ह्याच्यामध्ये. इट वॉज अ लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स होते आणि त्याला रिक्वायरमेंट होती की यू हॅव टू बी अ ग्रॅज्युएट टू बी एबल टू गो देअर, विच आय वॉज नॉट, विच आय डिड नॉट टेल वाईल गिविंग द एक्झाम. आणि ती एक्झाम दिली मी पहिला आलो आणि नंतर मग त्यांच्याकडे गेलो की मला ॲडमिशन द्या. ते म्हटले कुठे शो मी युअर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. ते नाही आहे म्हटलं. मग ते म्हटले नाही करता येणार. आणि कसं एखाद्याच्या आयुष्यात म्हणजे देर इज सम गॉडफादर हू एके पाठक म्हणून तेव्हा होते, त्यांना आय डिडंट नो हिम ॲट ऑल. ते चेअरमन होते तेव्हा तिकडे कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे. त्यांनी असं स्टान्स घेतला की जर आपण टेस्ट ठेवली आणि त्यात पहिल्या आलेल्या मुलाला घेतलं नाही तर मग हा कोर्स करण्यात आय एम नॉट इंटरेस्टेड. हे मग त्यांना मनवण्यासाठी म्हणून त्यांनी म्हणले बरं घेऊ याला म्हणून ऑक्टोबरमध्ये नक्की आणून द्या म्हणजे सर्टिफिकेट असं. तेव्हा ते पास झालं असं सांगून मला त्यांनी घेतलं. अँड देन आय रिअलाइज की मला ते खूप आवडतंय म्हणजे असं ते. आणि कसं होतं ना की बुडत्याला खाडीचा आधार म्हणजे असं नाही म्हणजे दॅट वॉज माय आहा मोमेंट की अरे हे जमतंय मला. म्हणजे असं काहीच जमत नव्हतं, कुठेतरी नापास होतोय, काय बहीण पहिली येते सगळीकडे, सगळ्यांचे कम्पॅरिझन रिलेटिव्हच्या मध्ये. सो त्या ह्याच्यात कुठेतरी एक मला हे जमतंय. मग आय डिसाइडेड की मला ह्याच्यातच काम करायचं. म्हणजे तेव्हा टायपिस्टलाही जास्त पगार मिळत असला तरी 400 रुपये महिना याच्यावरती मी डिसाईड केलं की हे झाल्यानंतर मी प्रोग्रामरच होणार म्हणून. सो देन इन 1981 फेब्रुवारी मला पहिला जॉब, मी वेस्ट इंड इंटिग्रेटेड सिस्टम्स नावाची कंपनी त्या काळात होती, कन्सल्टन्सी फर्म छोटी. आय वॉज देअर एम्प्लॉई नंबर 2 आणि सगळं इन मीन 5-6 जण होतो आम्ही तिथे फायनली सुद्धा. तर तिथे जॉब मिळाला अँड इट वॉज व्हेरी सॅटिस्फाईंग वर्क. म्हणजे खूप चॅलेंजिंग वर्क होतं तिकडे. खूप नारायण मूर्ती म्हणतात तसं खूप जास्त तास काम केलं मी, जे मला आता पटत नाही. पण तसं मी केलं त्यावेळेला. पण खूप तास तेव्हा उमेदवारीच्या काळात तेव्हा मी खूप तास काम केलं. आणि त्याच्यामध्ये कसं ती आवड होती, त्यामुळे कंपल्शन नव्हतं. म्हणजे करावं वाटत होतं म्हणून तुम्ही मला म्हणजे इट वॉज लाईक मी शिकताना लिटरली म्हणजे एक मास्तर आमचा होता ज्याच्याकडे ते आम्हाला कोबल कोडिंग शीट्सवरती हाताने प्रोग्राम लिहायचो, कारण कम्प्युटरवरती रन करायला 2,500 रुपये तास होतं ते. म्हणजे त्यामुळे भाड्याने युनिव्हर्सिटीचं मिळायचं. मीन 4-5 कम्प्युटर होते पुण्यात तेव्हा युनिव्हर्सिटी. हो मोठे म्हणजे माझ्या ऑफिसच्या साईडच्या मोठं जो ज्याचं पॉवर इज लेस दॅन द सेलफोन दॅट वी हॅव. म्हणजे असं जेवढं त्याचे 60 MB हार्ड डिस्क, केवढी जागा असं ते होते. तर त्याच्यावरती रन करायला मिळायचं नाही म्हणून ते हाताने चेक करायचं. तर मी त्या चुडास्मा म्हणून ते डेटा, ही यूज टू वर्क इन कॅम्प एका कंपनी, त्यांच्याकडनं प्रोग्राम घेतला की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सायकलिंग करत तिथे मी कॅम्पात जायचो आणि त्यांना ह्याचं मला चेक करून सांगा आणि मला पुढचा प्रॉब्लेम द्या. ते मला पाहिल्यावर भूत पाहिल्यासारखंच करायला लागलं. म्हणजे काय तो हा पॅन्ट रोज त्रास द्यायला लागला माणूस. पण लॉजिक सगळं प्रोग्राम हातानेच वर्कआउट व्हायला पाहिजे. सो आय रिअलाइज दॅट आय वॉज इंट्रुडिंग इन हिज लाईफ अ लॉट. पण इट हेल्प मी अ लॉट. ही गेव मी विदाउट एनी दिस थिंग. आणि सहस्रबुद्धे म्हणून एक टीचर होते, ही वॉज ऑल्सो व्हेरी गुड. तर ह्या सगळ्यांच्यामुळे मग देन आय वेंट इन टू प्रोग्रामिंग. मग त्या काळी तुम्हाला म्हणजे इफ यू हॅव टू टेल यू, कम्प्युटर टाईम वॉज 2,500 रुपीज अन आवर. मेल टाईम जो होता तो 400 रुपये पगार होता. कंपायलेशन म्हणजे प्रोग्राम तुम्ही लिहिल्यानंतर तो कंपाईल करायला लागतो तो. तर कोबल आणि कार्डचा डेक 10 पैशाला एक कार्ड असायचं, त्यामुळे कार्डवरती पंच करून ते द्यायचं. ते दिल्यानंतर कंपाईल करून यायचं. तर कंपायलेशनचं जर का 3 कंपायलेशनमध्ये प्रोग्राम रन व्हायला पाहिजे असं, 4थं कंपायलेशन लागलं तर 100 रुपये कमी होणार पगारात. 1/4 ऑफ माय सॅलरी अशी धमकी होती. म्हणजे कॅन यू इमॅजिन. बट ऑफकोर्स इफ यू डू इट इन 2 देर वॉज ऑल्सो बोनस ऑफ 100 रुपीज. सो देर वॉज डोळ्यात तेल घालून प्रोग्राम चेक करायचा त्यावेळेला. डोळ्यात तेल घालून गाडी चालवण्यासारख्या गोष्टी अगदी. म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी दिस थिंग. तर तो जर म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग चॅलेंजेस आहे. आणि मी म्हटलं तसं किर्लोस्कर ऑइल इंजिन्सला मी तिथे सुद्धा
वेस्टिनचे दे यूज टू रेंट आउट देअर कम्प्युटर. 8K रॅम होता त्या कम्प्युटरचा, म्हणजे विच यू कॅनॉट इवन इमॅजिन. म्हणजे आयदर प्रोग्राम किंवा डेटा काहीतरी एकच मावेला, दोन्ही मावणारच नाही. सो प्रोग्राम्स ऑल्सो हॅड टू बी रिटन इन ओव्हरलेज, म्हणजे असं की थोडा पार्ट ऑफ द प्रोग्राम थोडा डेटा प्रोसेस करायचा, बाहेर काढायचा, मग असं लिहायला लागायचं. सो तो टफ टाइम्स, म्हणजे ते इन टर्म्स ऑफ कम्प्युटिंग पॉवर. म्हणजे पुढं हे वेगळं होणार आहे हे पण माहित नव्हतं अशा पद्धतीने. त्यानंतर मी 1 वर्ष तिथे काम केल्यानंतर नेक्स्ट जॉब आय गॉट वॉज एट भारत फोर्ज. कारण भारत फोर्जचं आम्ही पेरोल वगैरे ते वेस्टिन पे करायचं, आणि मग त्यांनी रिक्वेस्ट केलं त्यांना की आम्हाला ह्याला हायर करायचं म्हणून. कारण तेव्हा ते दत्ता सामंत त्यांचं ते स्ट्राईक बीक पण चालू होतं, आणि लपून जायला लागायचं, कारण भारत फोर्जला मार खाल्ला असतात नाही तर. म्हणजे असं वी यूज टू स्टे इनसाइड द कंपनी ओनली. तेव्हा पेरोल प्रोसेस कसं करणार. सो ते सगळे हे होते. पण तिथे मी 1-1.5 वर्ष होतं. नंतर वनाज इंजिनियर्समध्ये मी त्यानंतर 1-1.5 वर्षांनी आय जॉईन. पण ह्याच्यामध्ये मी एकीकडे अप्लाय केलं होतं. तिथे मला असं कळालं की युनिव्हर्सिटीत, म्हणजे त्यांनी मला, आय विल नॉट नेम दॅट कंपनी, दे कॉल्ड मी टू ॲक्सेप्ट. म्हणजे मला फोनवर सांगितलं की यू हॅव गॉट द जॉब. आणि मला 400चा तेव्हा त्यांनी 1200 रुपये पगार त्यांनी हे म्हणजे भारत फोर्जला जॉईन करायचे त्यांनी. इट वॉज लाईक 3 टाइम जम्प, म्हणजे असं फॉर मी इट वॉज ग्रेट. तर मी गेलो घ्यायला. ऑफिसमध्ये त्यांच्या गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सॉरी, दुसऱ्या एकाने त्यांना दिला आहे जॉब, तो मिळाला आहे, कारण त्यांनी BSc अप्लाइड कम्प्युटर सायन्स युनिव्हर्सिटीचा कोर्स केला, विच आय केम टू नो ॲट दॅट टाईम की हा कोर्स असा असतो. माझा सर्टिफिकेट कोर्स होता नुसता. सो देन आय डिसाइडेड की मला हे उत्तर परत नको आहे, सो आय हॅव टू डू दिस BSc अप्लाइड कम्प्युटर सायन्स कोर्स. सो देन होती कंपनीमध्ये पण यामुळे मला भारत फोर्जला नंतर मिळालीच, त्यामुळे तिथे मी जॉईन झालो. पण आय डिसाइडेड लवकरात लवकर हा कोर्स पण जॉईन करायला पाहिजे म्हणून. सो मग मी वनाजला जायच्या वेळेला मी वनाजमध्ये सांगितलं त्यांना की मी हा कोर्स पण परसुईंग आहे, सो आय विल बी डुईंग इट. आणि सगळे लेक्चर त्यावेळेला सगळेच मास्तर संध्याकाळी असल्यामुळे ऑफिसलाही काही इश्यूज नव्हता, कारण तुम्ही दिवसभर काम करून संध्याकाळीच लेक्चरला जायचं. लेक्चर संध्याकाळी होते, सगळे लेक्चर संध्याकाळी असायचे, कारण शिकवायलाच कोणी नव्हतं ना. म्हणजे ऑफिसेसमध्ये जे काम करणारे प्रोग्रामर होते तेच येऊन शिकवायचे. सो देर वॉज नोबडी. कॉर्पोरेट टीचर होते, सगळे कॉर्पोरेट टीचर्सच होते. म्हणजे रिअल टाइम एक्झाम. टेल्को मधले काही होते, असे वेगवेगळ्या ह्याच्यातनं. युनिव्हर्सिटीनी एम्प्लॉईड असे 2-4च होते, पण बाकी बाहेरचेच यायचे. सो आमचे लेक्चर संध्याकाळीच व्हायचे सगळे. सो कंपनी ऑल्सो डिड नॉट माइंड की तू काय जॉब करून काही पण कर, म्हणजे व्हॉट्सअप. सो मी त्यावेळेला मग वनाजमध्ये जॉईन केलं, तेव्हा मी ऑल्सो आय डिड BSc अप्लाइड कम्प्युटर सायन्स. माझी 3री बॅच होती ती. आणि फर्स्ट बॅच स्टार्टेड इन 1980 आय थिंक, 81-82, आणि माझी 82-83 माझी बॅच होती. आणि मी फेब्रुवारी 83मध्ये वनाज जॉईन केलं होतं. तर आय हॅव टोल्ड देम की असं असं. किती वर्षाचा होता तो कोर्स? 1 वर्षाचा. इट वॉज अ पोस्ट ग्रॅज्युएट 1 year कोर्स. हां, म्हणजे त्यानंतर यू हॅड टू हॅव फिजिक्स आणि मॅथ्स दोन्ही पाहिजे होतं त्याला. तर ते असलं तर यू हॅड टू गो थ्रू द एंट्रन्स एक्झाम, आणि ते केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स करता यायचा. सो तो कोर्स केला मी. आणि वनाजनी ऑफकोर्स आय गॉट अ जॉब. मी आणि कम्प्युटर एकाच दिवशी इन्स्टॉल झालो वनाजमध्ये. त्यांच्याकडे कम्प्युटर, तेव्हा PC आणि असे मिनी कम्प्युटर्स वगैरे होते त्यावेळेला. सो इट गेव मी अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. 3 वर्ष होतो तिकडे. म्हणजे वी स्टार्टेड द होल डिपार्टमेंट. लोकांना हायर केलं मी. आधी डेटा एंट्री ऑपरेटर कम प्रोग्रामर कम सगळं मीच होतो. म्हणजे तेव्हा ADP मॅनेजर सगळं. म्हणजे डेटा पण मीच स्कॅन करायचा, प्रोग्राम मीच लिहायचा, आणि रिपोर्ट पण मीच काढून द्यायचे, असं होतं त्या. पण देन वी हॅड अ गुड स्टाफ वगैरे. अँड इट सो हॅपन दॅट 86मध्ये माय बॉस वनाजमधले जे होते, एकदम तडकाफडकी, ही वॉज द सन ऑफ द डिरेक्टर, वॉट एव्हर हॅपन्ड बिटवीन द, आय डोंट नो, तडकाफडकी ही रिझाईन्ड. सकाळी आम्हाला सांगितलं की मी आता आजपासून नाही आहे म्हणून. ही वॉज व्हेरी गुड टू मी ॲज अ बॉस. 2 तासांनी मी रिझाईन केलं. सो म्हणजे टू टेल यू वाय आय एम टेलिंग यू ऑल दिस इज बिकॉज माय डिसिजन्स हॅव बीन मोर इमोशनल दॅन रॅशनल. म्हणजे मी असं खूप विचार करून काही केलेलं नाही, की मोमेंटला काय वाटलं त्याप्रमाणे मी केलेलं आहे.
सो आय ऑल्सो रिझाईन. त्यांनी डोक्यावर हात मारला त्या माझे जे बॉस होते ते, की अरे तू कशाला रिझाईन केलं म्हणजे. आणि दिस वॉज इन फेब्रुवारी 86. डिसेंबर 95 मध्ये माझं लग्न झालं होतं. आणि घरी येऊन मी वडिलांना सांगितलं, म्हणणार तू 2-3 महिन्यापूर्वी लग्न झालंय, हाऊ कॅन यू रिझाईन, म्हणजे व्हॉट आर यू मॅड ऑर समथिंग असं. कारण मस्त होतं. तर मग देन ते आणि मी आम्ही एकत्र एक कन्सल्टन्सी चालू केली तेव्हा, सॉफ्ट कॉर्नर या नावाने. हां, सो अरुण फाटक म्हणून ते जे होते माझे बॉस तेव्हाचे, त्यांनी आणि मी स्टार्टेड दिस ॲज अ पार्टनरशिप फॉर्म. 1 वर्ष त्यांनी माझ्याबरोबर त्याच्यात काम केलं. पण ते ही वॉज अ रबर इंजेक्शन, डाय मोल्डिंग वगैरे, त्याच्यात ही वॉज अ इंजिनिअरिंग मॅन. तर त्यामुळे त्यांना त्याच्यात खरं तसा रस नव्हता. म्हणजे असं त्यांनी माझ्या ह्याचं काय करायचं आता, मी येणार बाबा असं म्हणून त्यांनी पण देन ही लेफ्ट आफ्टर 1 year and I continued Soft Corner as a proprietary concern for next 10 years. सॉफ्ट कॉर्नर हे नाव ठेवण्यामध्ये काही असं वेगळं काही नाही. म्हणजे आय वॉन्टेड अ नेम दॅट पीपल फेल्ट विच वॉज कॉर्नी, आणि असं म्हणजे कोणी विसरणार नाही असं. कडेकोडी हे नाव माझं आडनाव, एनिवेज लोक दे आर ऑलरेडी, मला काही पण क आणि डचं काही कॉम्बिनेशन हाक भरले की मी हो देतो म्हणजे. सो पीपल, इनफॅक्ट युनिव्हर्सिटीत एक मुलीनी माझ्या एका कलिगला विचारलं होतं, त्याला असं काय चिडवतात म्हणून. ती म्हणजे त्याचं आडनाव चिडवत नाही आहे त्याला असं. हां, तर ते म्हणजे ते असताना इफ यू हॅव अ नेम ऑफ द कंपनी ऑल्सो विच इज वियर्ड, तर लक्षात राहतं लोकांना, म्हणजे रिकॉल व्हॅल्यू चांगली राहते. सो आय थॉट इट विल बी अ गुड नेम टू गिव्ह म्हणून. काही असं मी म्हटलं असं खूप जास्त विचार करून काही. आणि मग यू सी आय केम इन टू बिझनेस बाय फ्लूक, म्हणजे काही माझी काही इच्छा नव्हती किंवा असं काय चला आपण खूप पैसे कमवूया वगैरे असं करून काही गेलेलं नाही. म्हणजे मी आय केम बिकॉज ऑफ सर्टन सर्कमस्टान्सेस. तर तसं मग माझी बायको पण त्याच्यातलीच आहे. ती पण युनिव्हर्सिटीतनं, मीच प्रोजेक्टला, ती माझ्याकडे प्रोजेक्ट ट्रेनी होती. वी मॅरिड आफ्टर इन 85. सो शी ऑल्सो जॉईन मी इन दिस. ती आधी काळे कन्सल्टंट्समध्ये होती. आणि नंतर म्हणजे तिने पण BSc अप्लाइड कम्प्युटर सायन्स माझ्या पुढच्या बॅचला केलं. सो त्यानंतर ती काळे कन्सल्टंट होती. आणि मग शी वर्कड इन सिम्बायसिस ऑल्सो ॲज अ टीचर ऑल्सो. आणि मग त्यांची जॉईन मी, आणि आम्ही दोघंच तेव्हा आमच्या फर्ममध्ये एक 10 वर्ष होतो. आणि इन द मीन वाईल प्रोग्रेस ऑफ कम्प्युटर्स छोटे छोटे होत गेले. PC आला. माझ्या घरातल्या वरंड्यामध्ये 1 PC वी बॉट. 1 लाख रुपयाला होता तेव्हा. 386 कम्प्युटर, विच वॉज, यू कॅनॉट इमॅजिन द अमाऊंट ऑफ मनी दॅट वॉज. माय फादर वॉज अगास्ट. म्हणजे असं की काय, एकतर गव्हर्नमेंट जॉब नाही, हे म्हणजे मी कुठल्याही कंपनीत जॉब नाही, काय करतोय कोणाच तो माहिती पण नाही काय करतो असं. सो ते असं असताना ही वॉज रिअली वरीड, म्हणजे की हा एवढा खर्च करतोय म्हणून. आणि मग 386 गेल्यानंतर 486 घेतला. तो का घेतला असं, म्हणजे अजून थोडा महाग होता तो. तर ते म्हटलं नाही, तो फास्टर आहे. म्हणजे 15 सेकंदच्या 13 सेकंदात झालं तर काय, थांब ना 2 सेकंद असं. दॅट वॉज हिज लॉजिक, की वाय आर यू सी इन अ हरी. हां, एवढं. पण इट वॉज डिफिकल्ट टू एक्सप्लेन. सो ऑल दॅट हॅपन. PCs आले, इंटरनेट वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. आणि फ्लॉपीज केम ॲट दॅट टाईम. तोपर्यंत म्हणजे 20 MB हार्ड डिस्क म्हणजे केवढी जागा, म्हणजे विंचेस्टर हार्ड डिस्क म्हणून असायची तेव्हा त्याला. आणि 8 इंच फ्लॉपीज होते आधी, आणि त्यानंतर ते 3.5 इंचच्या 5 इंच आल्या, मग 3.5 इंचच्या पण फ्लॉपीज आल्या. आम्ही 3.5 इंच बघितले. हां, त्याच्या आधी 5 इंच होते आणि 5.25 इंच, आणि मग 8 इंचच्या पण होत्या. मी बघितलंच ते. म्हणजे 3 जनरेशन दिसतंय. सर ते सगळं म्हणजे प्रोग्रेशन फॉर अस. इफ आय लुक बॅक नाव इन टाईम ना, द रेट ऑफ चेंज वॉज व्हेरी हाय. म्हणजे असं, इफ वॉट वी हॅव गॉन थ्रू फ्रॉम वॉट वी हॅव सीन टू वेअर वी आर टुडे. मला त्यावेळेला जर विचारलं असतं की 20 वर्षांनी तुझ्याकडे हा या घरा एवढा दिसणारा कम्प्युटर खिशात असणार आहे, आय वुड नॉट हॅव बिलीव्ड. म्हणजे इट वॉज इम्पॉसिबल टू थिंक ऑफ दॅट ऑल्सो. इमॅजिनेशन ओपन होतं. हां, इट वॉज व्हेरी फास्ट दॅट इंडस्ट्री ग्रू ॲट दॅट टाइम. आणि मग तेव्हा डेटा प्रो वगैरे अशा कंपन्या आल्या, कन्सल्टन्सी फर्म्स आल्या, तेव्हा ते करायचे. तेव्हा आय यूज टू
आम्ही सॉफ्टवेअर म्हणून मी खूप ठिकाणी मग कंपन्यांमध्ये जाऊन आम्ही सॉफ्टवेअर त्यांना पाहिजे ते करायचो सर्व्हिसेस बिझनेस. आता सॉफ्ट कॉर्नर जेव्हा ओपन केली तुम्ही ग्रॅज्युएशन झालं होतं कम्प्लीट केलं होतं कॉम्प्युटर सायन्समध्ये, त्यामुळे मग तुम्ही पण मग लेक्चर संध्याकाळच्या बॅच एव्हरी इव्हनिंग आय वॉज लेक्चरिंग समवेअर ऑर दी अदर. एक तर मला युनिव्हर्सिटीनीच म्हणजे मी झालं त्यांनीच रिक्वेस्ट केली की तिथेच शिकवायला. तेव्हाच तेच होतं का किंवा मग तेव्हा पण टॉपर आला होता का? हो, मी टॉपर आवडता विषय होती. हां म्हणजे आवडता विषय हां, आय हॅड टॉप्ड BSc अप्लाइड कम्प्युटर माझ्या कोर्समधलं. आणि मग नेक्स्ट बॅचेससाठी तुम्ही टीचर माझ्या बायकोच्याही बॅचला माझ्या पार्टनरच्याही बॅचला. सो इनफॅक्ट बिझनेस पार्टनर अँड लाईफ पार्टनर दोन्ही युनिव्हर्सिटीतच सापडले. सो दॅट्स हाऊ म्हणजे वी वर वर्किंग. आणि तेव्हाचे म्हणजे खूप प्रॉब्लेम्स पण डिफरंट होते. अकाउंटिंग सिस्टम नसायची, इन्व्हेंटरी सिस्टम. आता हे कसं आहे की हे कमॉडिटी आहे आता, म्हणजे तुम्हाला यू विल बाय इट स्ट्रेट अवे. तसं काही मिळायचं नाही. म्हणजे तुम्हाला मला पाहिजे तसं तुम्ही डिझाईन करून द्या तसं करून द्यायचं. वी हॅड लॉट ऑफ कस्टमर्स. फिलिप्स होते, ब्लॅक अँड डेकर होते, अनेक कस्टमर्ससाठी वी डिड सॉफ्टवेअर. तुम्हाला हे करायला लागायचं की सेल्स टीम वगैरे असं कसं होतं? मला आय कॅन टेल यू वन थिंग. मी इतक्या स्टुडंट्सना शिकवलं ना की ते कुठे कुठे जिथे जॉईन झाले दोज कंपनीज गेव मी बिझनेस. म्हणजे तसे काही किस्से तुमच्यासोबतचे? टीचर असल्याचा हा फायदा असतो. 95% ऑफ माय बिझनेस वी नेव्हर हॅड बिझनेस डेव्हलपमेंट पर्सनल ॲट ऑल. म्हणजे आमच्या इथे मोर दॅन 90-95% ऑफ माय बिझनेस केम फ्रॉम स्टुडंट्स. सगळं स्टुडंट्सच्या थ्रूच. म्हणजे कारण म्हणजे तसं आय वॉज इन टच विथ दॅम, त्या सगळ्यांबरोबर ज्यांना शिकवलं त्यांना. सो खूप त्याची मदत झाली. कारण वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जिथे जॉईन झाले त्यांनी ते पुट इन द वर्ड की मी गेलो की आम्हाला माहिती आहे माणूस असं. सो तसं वी गॉट बिझनेस फ्रॉम अँड वी हॅड गुड ब्रँड नेम्स ऑल्सो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आयडिया जे ते पहिल्यांदा जेव्हा आले बिर्ला AT&T म्हणून पुण्यामध्ये, दिस वॉज इन 96 आय थिंक. जेव्हा मी आणि रवीनी वी स्टार्टेड दिस पार्टनरशिप जेव्हा फॉर्म केली, त्यालाही परत सॉफ्ट कॉर्नरच नाव दिलं तेव्हा. तर तेव्हा वन ऑफ आवर फर्स्ट प्रोजेक्ट्स वॉज त्यांच्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात असं सर्कल त्यांना, अदर दॅन बॉम्बे, महाराष्ट्र आणि बाकी हे सर्कल त्यांना दिलं होतं. तर त्याच्यासाठी सर्वे करायचं सॉफ्टवेअर आम्ही केलं होतं. प्रतिभा ॲडव्हर्टायझिंगला तो जॉब मिळाला होता आणि त्यांनी आम्हाला दिला होता ते सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी. तर त्याच्यात वी डेव्हलप्ड अ फुल सर्वे सिस्टम फॉर देम वगैरे. आणि ते हवं म्हणजे किती पैसे देणार तुम्ही जर का अशी सर्व्हिस असेल तर. सो ह्याचं फुल सॉफ्टवेअर आम्ही त्यावेळेला डन फॉर दॅम. सो असं त्यावेळेला ते प्रोग्रेशन होत गेलं. म्हणजे असे प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या टाईपचे. आणि वी डिड लॉट ऑफ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स म्हणजे ॲज वी वेंट थ्रू. आणि 96मध्ये देन ॲक्च्युली त्याच्या आधी रवी माय बिझनेस पार्टनर हू आय थिंक ही डिड त्याचं त्यांनी जेव्हा MSc केलं, मी इन द मीन वाईल मी आय ऑल्सो डिड इन द इव्हनिंग MTech फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. तेव्हा डॉक्टर HV सहस्रबुद्धे कानपूरहून पुण्याला फर्स्ट टाईम आले इथे. आणि ही वॉन्टेड टू स्टार्ट MTech आणि ऑलरेडी गेट वगैरे होऊन गेली होती आणि ते सगळे ॲडमिशन. सो ते काय म्हटलं स्टार्स की मला म्हणजे आय एम नॉट अ बिलिव्हर ऑफ एथिस्ट आहे मी कम्प्लिटली. पण असे लोक भेटत गेली की आता त्यांनी असं हे केलं की ज्यांनी BSc अप्लाइड कम्प्युटर सायन्स केले आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे अशा लोकांना एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्यांना MTechला घेणार डायरेक्ट. माझा तसं इंजिनिअरिंगशी काही संबंध नाही. म्हणजे आय हॅव डन BSc स्टॅटिस्टिक्स, BSc अप्लाइड कम्प्युटर. आणि त्यानंतर मग त्यांनी हे केल्यामुळे मग त्या एंट्रन्स एक्झाममध्ये आम्ही 8-9 लोक पास झालो. आणि आमची पहिली MTechची बॅच होती पुणे युनिव्हर्सिटी. सो फर्स्ट बॅच ही वॉन्टेड टू स्टार्ट तेव्हा ते. सो दॅट्स हाऊ दॅट बॅच स्टार्टेड. सगळी ठिकाणी तुम्ही पायनियर आहेत बरं. असं नाही म्हणता येणार. म्हणजे आमचे टीचर्स होते की पण त्या फर्स्ट MTech बॅचला आम्ही होतो. म्हणजे देन वी वर देअर. सो त्याचं हा यांनी रवीनी माझ्या पार्टनरनी ही डिड त्यांनी MSc केलं त्यानंतर. तेव्हा MScचा कोर्स पण चालू झाला होता पुणे युनिव्हर्सिटीतच.
ते करून त्यांनी हे जॉईंड अ कंपनी थ्रू विच दे सेंट हिम टू US. एका बँकेचं एक इमेज प्रोसेसिंगचं सॉफ्टवेअर करण्यासाठी US ला गेले. ही इव्हेंट इन 1989. ओके. म्हणजे माझं MTech 87ला झालं आणि वी आर डुईंग सॉफ्ट कॉर्नरचं काम करत होतो मी आणि मीनल माझी बायको. तर ते तिथे गेल्यावरती त्यांना लक्षात आलं की ते कोबॉलमध्ये आणि मी कोबॉल शिकवलं होतं या सगळ्यांना. तर तिघं जण ते आमच्या युनिव्हर्सिटीतल्याच बॅचमधले ते तिघं तिथे गेले होते आणि ते कोबॉल विसरले होते. त्यांनी C प्रोग्रामिंग शिकलं होतं तोपर्यंत आणि त्याच्यात काम केलं होतं. तर त्यांनी त्याच्या मॅनेजरला सांगितलं की वी नीड अ टीचर हिअर, की तर आपण मग तो आला माझ्याकडे की जातो का म्हणून. मी गेलो मग 4 महिन्यासाठी आय वेंट देअर 5 दिवस. त्यांना शिकवलं, त्याच्याबरोबर ते कामही केलं ते इमेज प्रोसेसिंगचं. दॅट्स वेअर आय रिअली गॉट टू नो रवी म्हणजे. आणि मग तो आल्यानंतर त्यांनी प्राईम सॉफ्टवेअर नावाची एक फर्म चालू केली होती. तो एकटा करत होता काहीतरी, मी सॉफ्ट कॉर्नर, आणि सगळीकडे वी वर स्टबलिंग टुगेदर. तोही तिथे त्या कंपनीत काम करतो, मी करतोय. मग देन वी सेड की वाय नॉट जॉईन हँड्स. तू तुझा कम्प्युटर आण, मी माझा कम्प्युटर आणतो, 1,000 रुपये तुझे, 1,000 माझे, असं कॅपिटल घेऊन आम्ही सॉफ्ट कॉर्नर प्रायव्हेट लिमिटेड तेव्हा 1996 एप्रिलमध्ये चालू केली त्यावेळेला. सो दॅट्स हाऊ द पार्टनरशिप फर्म स्टार्टेड. ओके. तसं. आणि तेव्हा इंटरनेट वगैरे पण नव्हतं, मग नंतर आलं हे सगळं. इंटरनेट 97-98च्या नंतर ते सगळं ऑल दॅट केम मच लेटर. काही किस्से असे की स्टुडंट बद्दलचे की जे स्टुडंट आज खूप चांगल्या पदावर आहे किंवा काही असं आहेत ना. आता फॉर एक्झाम्पल 98मध्ये आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर करत होतो इथे, तेव्हा आम्हाला असं वाटलं की चला अमेरिकेत जाऊन आपण विकूया सॉफ्टवेअर. असं काय खुजली असं दुसरं काही म्हणजे आहे तसं काय आम्ही काय फार भयंकर काम केलं होतं असंही नाही, पण वी हॅड द कॉन्फिडन्स कॅन वी कुड डू इट. माझा एक स्टुडंट ॲक्च्युली पहिल्यांदा तिथे गेलो आणि तिथे आय स्टेड फॉर अ मंथ. आणि तिकडे 1000 लोकांना तरी फोन केला असेल मी, म्हणजे डिरेक्टरी घेऊन की हॅलो मी अरुण कडेकोडी, असं आम्ही सॉफ्ट कॉर्नर नावाची फर्म आहे आणि आम्ही सॉफ्टवेअर लिहितो वगैरे. ओ वी आर ऑल सेट. म्हणजे 1 महिना कोणीही ढुंकून मला भेटायला सुद्धा बोलवले. इट वॉज वन ऑफ द वर्स्ट ट्रिप्स ऑफ माइंड. तर माझा एक स्टुडंट तिकडे बॉस्टनला होता, PICT मधलाच स्टुडंट, सचिन शाह म्हणून. तर तो कॉम्पॅक्टमध्ये होता. तर त्यांनी सांगितलं की कॉम्पॅक्टमध्ये एक सर्वे अनालिसिस टूल बघतायत म्हणून, पण हे जे सर्वे अनालिसिस आम्ही दुसऱ्यांसाठी केलं होतं. तर ते आम्ही मग मी म्हटलं, तेव्हा आय रिअलाइज की का म्हणून त्यांनी विश्वास ठेवावा, मी चांगला प्रोग्रामर आहे, मी काय दाखवू शकतो, मी फार भारी आहे असं म्हटलं ते तुम्ही काम देणार का मला. पण मी जर का सांगितलं की मी हे तयार केलं, हे मी केलं, याच्याबद्दल काही पण विचार मला. सो आय नीडेड अ शोकेस प्रॉडक्ट की विच आय कुड टेल. तर मग वी डिसाइडेड की आपण हे जे सर्वे अनालिसिसचं केलं आहे त्याचा एक प्रॉडक्ट करूया म्हणून. तेव्हा मग विंडोज बेस्ड, तेव्हा विंडोज पण नवीन आलं होतं, व्हिज्युअल बेसिक नवीन होतं तेव्हा, त्याच्यामध्ये आम्ही तो प्रॉडक्ट तयार केला. स्टँडर्ड ॲप्लिकेशन. तर GUI ॲप्लिकेशन होतं ते. आणि त्याच्यात मग ईमेल आलं होतं तोपर्यंत, ब्राउझर आला होता तेव्हा, इंटरनेट. सो सर्वेचं फॉर्म तयार केल्यानंतर एक तर छापून तो द्या, डेटा एंट्री करायचा स्क्रीन यायचा इथे, किंवा ब्राउझरवरनं तुम्ही एंटर करू शकत होता रिस्पॉन्सेस, किंवा ईमेलमधनं पाठवून त्याला रिस्पॉन्स केला तर आम्ही ते वाचायचो ईमेल आणि ते डेटाबेसमध्ये स्टोअर करून यूज टू कलेक्ट. सो वी वॉन्टेड टू शो एव्हरीथिंग दॅट वी न्यू, की आम्हाला इंटरनेट कळतं, आम्हाला ब्राउझर कळतं, आम्हाला ईमेल कळतं, म्हणजे हे सगळं शोकेस ॲप्लिकेशन होतं म्हणजे हे. आणि त्या सचिन शहानी मग आम्हाला ही गेवस इंट्रोडक्शन इन कॉम्पॅक्ट, की ह्यांना तुम्हाला सांगतो मी कॉम्पॅक्टला जेव्हा पहिल्यांदा डेमो द्यायला गेलो त्याचं जे केलं आहे, इट वॉज अ व्हेरी बगी सॉफ्टवेअर. म्हणजे काही असं फुल्ली तयार नव्हतंच. म्हणजे ते मला इथे आम्ही 4-5 जणच होतो, म्हणजे मीनल होती, रवी होते आणि अजून 2-3 होते. त्यांनी मला एक मोठी लिस्ट दिली होती की 201 पॉईंट्स असतील, इथे क्लिक करू नको, इथे क्लिक करू नको, इथे क्लिक करू नको, कारण पडतो प्रोग्राम. म्हणजे सो आय हॅड अ बिगर लिस्ट ऑफ व्हॉट नॉट टू डू.
नॉट टू डू लिस्ट दिली होती. हो तेच की काय करायचं नाही याची लिस्ट मला कम्प्लीट दिली होती. प्रोग्राम फाटेल. सो त्यामुळे तसं असताना आम्ही कॉम्पॅक्टला जाऊन, आणि खरं तर वन शुड नॉट डू इट, पण मी खोटं बोललो तेव्हा की त्यांनी विचारलं हे आहे का रोडमॅपमध्ये आहे, आम्ही करतोय ते डेव्हलप, असं जे त्यांनी जे काही विचारलं ते सगळं सांगितलं आमच्याकडे, वी आर गोइंग टू डेव्हलप दॅट की इन प्रोसेस. मग त्यांनी सांगितलं बरं ते करा आणि या. मग मी इथे आल्यानंतर 4 महिने आम्ही दिवस रात्र काम केलं. म्हणजे रात्री 5-6 तास झोपत असो आम्ही फक्त, कारण ते कॉम्पॅक्ट सारखा कस्टमर जर मिळाला तर इट वॉज गोइंग टू मी इन अ लॉट. आणि त्यावेळेला इंडिया स्टोरी झाली नव्हती अजून. 2000 नंतर आपलं I2K नंतर इंडिया स्टोरी वॉज देअर ना. हे 98 मधलं मी सांगतोय की तेव्हा तिकडे गेल्यानंतर इंडियन कोण, म्हणजे असं काही देर वॉज नथिंग ग्रेट अबाउट सॉफ्टवेअर फ्रॉम इंडिया और सॉफ्टवेअर डेव्हलपर्स फ्रॉम इंडिया. त्यामुळे वी हॅड टू रिअली प्रूव्ह. आणि इंडियन प्रॉडक्ट असं लोकांना माहितीच नव्हतं. म्हणजे तेव्हा टॅली वॉज वन ऑफ द फर्स्ट प्रोडक्ट्स दॅट केम, म्हणजे असं. तर म्हणून आम्हाला असंही वाटलं की एक अमेरिकेतनं आलेला प्रॉडक्ट असं म्हटलं तर आपल्या इथे जास्त विकला जाईल म्हणून. सो आम्हाला ते कॉम्पॅक्टचं कस्टमर मिळवणं इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्या दृष्टीने मग आम्ही 4 महिने खूप कम केल्यानंतर परत जाऊन त्यांच्या इथे दाखवलं अँड दे बॉट. मग त्यांनी खूप कॉपीज घेतल्या आमच्या त्याचं नाव व्हायटल स्टॅटिस्टिक्स होतं आमच्या त्या पहिल्या प्रोडक्टचं. ओके. सो वी वर डुईंग स्कोप डिफाईन करून आला तुम्ही तिकडून. हां नाही, आणि तो म्हणजे शोकेस टूल जे होतं ते की ह्याच्यात सगळं मला ते दाखवलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे अजून थोडं इकडे तिकडे थोडं टचेस अजून करायचे, पण दे लाईक द प्रोडक्ट बेसिकली. सो मग आम्हाला अमेरिकेत खूप कस्टमर कॉम्पॅक्ट मिळालं म्हटल्यावरती देन पीपल वॉन्टेड टू मीट अस, कारण आय हॅड अ रेफरन्स कस्टमर. पण अगेन वन मोर थिंग विच वी रिअलाइज विच वी करेक्टेड लेटर की हा प्रॉडक्ट जो होता सॉफ्ट व्हायटल स्टॅटिस्टिक्स नावाचा जो फॉर सर्वे ॲनालिसिस, दॅट वॉज अ नाईस टू हॅव प्रॉडक्ट. म्हणजे मी 100 गोष्टी त्यातल्या दाखवल्या तर ते म्हणणार नाही 101, 102, 103, 104 हे नाही घेत, ते करा मग घेतो. मग माझ्याकडे आहे ते 100 बघ ना, दॅट नो बडी वर्क. त्यामुळे वी हॅड टू डू लॉट ऑफ सेल्स सायकल खूप मोठी होती की घे रे बाबा चांगले तुझ्यासाठी असं. सो देर वॉज नथिंग कंपेलिंग फॉर देम. इट वॉज अ नाईस टू हॅव. असलं तर चांगलं, पण नसलं तरी काम चालतंय. सो देन वी रिअलाइज की आपण प्रॉडक्टमध्ये गेलो तर अशा प्रॉडक्टमध्ये नाही जायचं. वी हॅव टू गो विच इज अ पेन एरिया, म्हणजे असं की इट इज सॉल्विंग दिस. एकदाच दाखवणार, परत दुखलं तर तुम्हीच बोलवणार मला, अशा टाईपचाच प्रॉडक्ट बनवायचा आता. सो दॅट इज अ डिसिजन वी टूक ॲट दॅट टाइम. म्हणजे तर हे एनिवे व्हायटल स्टॅटिस्टिक्स ॲज अ इट वर्क गुड ॲज अ शोकेस टूल. इथे पण आम्हाला खूप बाकी सर्व्हिसेसचे बिझनेस खूप मिळाले. पण या सर्व्हिसेसचे बिझनेस परत पहिल्यापासून सगळं दिस वॉज जस्ट टू शो की काय हे घेत नव्हते इंडियामध्ये, पण आम्हाला दुसरं काम मिळत होतं, त्याच्यामुळे ते मिळत होतं की यांना येतं म्हणून. सो ते होत गेलं. पण वी हॅड टेस्टेड ब्लड की प्रॉडक्टमध्ये जी मजा आहे ती सर्व्हिसेसमध्ये नाही, असा आमचा अनुभव होता. सो वी सेट दॅट प्रॉडक्टमध्येच जायचं म्हणून. अँड लकीली आम्हाला कमिन्सनी आम्ही असं सॉफ्टवेअर हे व्हायटल स्टॅटिस्टिक्स दाखवलं त्यांना. ते म्हणले आम्हाला एक फायनान्शियल कन्सॉलिडेशनचा प्रॉडक्ट बनवायचा आहे म्हणून. असं तर म्हणजे प्रॉडक्ट नाही, आणि त्यांच्यासाठी सिस्टम बनवायची असं. सो वी स्मेल्ट अ प्रॉडक्ट इन दॅट की हे कोणीच मागितलं नव्हतं आत्तापर्यंत आणि हे लागू शकेल बहुतेक कंपन्यांना. कमिन्सचे 18 कंपन्यांचा ग्रुप होता, त्या सगळ्यांचा ग्रुप प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो वगैरे हे सगळे स्टेटमेंट्स तयार करायचे होते. मग त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला हायर केलं. मी टोल्ड देम की आम्ही तुम्हाला अर्ध्या किमतीत देतो, पण हे प्रॉडक्ट माझा, आय ओन द IP राईट्स फॉर दिस, हे त्यांना तेव्हा सांगितलं. सो दे वर हॅपी, त्यांना काय अर्ध्या किमतीत मिळतंय म्हटलं ते. सो देअर वी सोल्ड दिस प्रॉडक्ट फायनान्शियल कन्सल्टेशनचा. त्याचं नाव बिव काही विचार केला नव्हता. तिथलाच मग जो वापरणारा माणूस आहे तो टेक महिंद्राला गेला. त्यांनी मग आम्हाला परत ऑर्डर दिली ह्याची की आम्हाला वी ऑल्सो वॉन्ट समथिंग लाईक दिस. मग सुझलॉन आले की. सो असे 2-3 आम्हाला मोठे कंपन्या मिळाल्या. आणि
काय झालं की आमच्याकडे कोणी चार्टर्ड अकाउंटंट नव्हता तेव्हा. मी टेक साईडचा, सगळेच आम्ही टेक साईडचे, मी एकटं काय कोणालाही, म्हणजे आम्ही कस्टमर नाही. आता कमिन्सच्या सीएने जे सांगितलं ते बनवलं होतं. टेक महिंद्राकडे वेगळेच प्रॉब्लेम्स होते, मग त्याच्यात परत मी मेड लॉट ऑफ चेंजेस इन द कोड त्यांच्यासाठी. सुझलॉनमध्ये गेलो 80 कंपन्या, मग त्यांचे वेगळेच प्रॉब्लेम्स होते, ते केलं. तेव्हा असं लक्षात आलं की दिस इज नॉट वर्किंग आउट, कारण कोड इतका स्पॅगेटी कोड झाला होता असा की इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन. कधी पण इथे हात लावलं की हे पडेल असं, म्हणजे काय असं व्हेरी प्रिकेरियस झालं होतं, कंपाऊंड नव्हतं. हां. सो वी डिसाइडेड दॅट वी विल रीराईट द होल सिस्टम विथ कन्सल्टिंग वन चार्टर्ड अकाउंटंट. सो तेव्हा मी एका चार्टर्ड अकाउंटंटला कन्सल्टंट म्हणून आम्ही त्यांच्याकडनं सगळं माहिती की काय नक्की लागतं. इनफॅक्ट त्याच्या आधी एकदा आम्ही इकडे आणखीन एका कंपनीत गेलो होतो, रवी आणि मी. त्यांना दाखवलं, म्हटलं हे आमचं फायनान्शियल कन्सल्टेशनचं प्रॉडक्ट आहे. ते म्हणले AS12 होतं का याच्यातनं. तर आम्ही हळूच दोघांनी एकमेकांकडे असं पाहिलं की AS म्हणजे काय कुणाला माहिती, अकाउंटिंग स्टँडर्ड. आम्ही आमचं चेहरे बघून ते एवढे हसले पोट धरून, ते म्हणले आधी अकाउंटिंग शिकायला मग या मला विकायला म्हणून. सो देन वी डिसाइडेड की वी नीड टू नो डोमेन नॉलेज ठरलेलं, म्हणजे असं परत कोणीतरी असायला नको आमच्याबरोबर. सो देन वी टू कन्सल्टन्सी फ्रॉम अ चार्टर्ड अकाउंटंट. आणि तरी ऑन रोल नव्हते कोणी चार्टर्ड अकाउंटंट. त्यानंतर मग खूप आम्हाला कस्टमर मिळत गेले. बँक ऑफ इंडिया मिळालं, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, गोदरेज, मॅरिको, Pidilite, खूप म्हणजे ओव्हर. देन वी हॅड चार्टर्ड अकाउंटंट्स हू आर हेल्पिंग अस इन बिल्डिंग फर्दर फीचर्स वगैरे. मग आम्ही हायर केले चार्टर्ड अकाउंटंट्स ऑल्सो, कारण इम्प्लिमेंट करायला जसे कस्टमर्स वाढत गेले. सो टेस्ट पण करायला पाहिजे. हां. आणि इमर्ज वॉज दॅट प्रॉडक्ट ज्याला आम्हाला एक डेमो द्यायला लागायचं की दुखतंय का, तुम्ही या बघा. आय एम नॉट गोइंग टू टेल यू अगेन की खूप छान आहे, घे बरं का, अरे भारी आहे राव, असं सांगायची गरज नाही पडत. बिकॉज दिस इज सॉल्विंग अ व्हेरी प्रिसाइज पेन एरिया. सो वी रिअलाइज की कम्प्लायन्समध्ये असलेले कुठलेही, म्हणजे हे केलं नाही तर कंपनीला त्रास आहे, अशा एरियामधलेच प्रॉडक्ट्स घ्यायचे. सो दॅट इज वेन वी डिसाइडेड की वी विल गो. सो कळत न कळत आम्ही सडनली फायनान्शियल डोमेनमध्ये शिरलो. म्हणजे त्याच्या आधी आम्ही खरं तर खूप वेगवेगळ्या सिस्टम्स केल्या होत्या. आम्ही एक मल्टीमीडिया कुकबुक केलं होतं. म्हणजे US मधल्याच एक कंपनीनी दे हॅड, त्यांना कुकबुक तयार झालं. सपोज यू आर अ शेफ, तर तुम्हाला यू वॉन्ट टू प्रिपेअर CD ऑफ युअर्स, काय काय रेसिपीज वगैरे टाकून ते करण्यासाठी सॉफ्टवेअर होतं हे, की तुमची CD तयार करायला. सो त्याच्यात म्हणजे तुमचे इन्ग्रेडियंट्स काय कुठले सगळं तुम्ही त्या टाकू शकता. वी हॅड इवन गॉन टू द पॉइंट वेअर US मध्ये, म्हणजे सिन्स दिस वॉज फ्रॉम कॅलिफोर्निया, तर तिथे सेफवे, अल्बर्टसन्स वगैरे असे जे स्टोर्स होते, त्या स्टोर्समध्ये आता मला केक बनवायचा आहे, लेट्स से माझे हे 25 इन्ग्रेडियंट आहे, त्यांचा साईट मॅप टाकवायचो आम्ही. इन द शॉर्टेस्ट पाथ मला इन्ग्रेडियंट्स कलेक्ट करायला वी यूज टू गिव्ह, की पहिल्यांदा हे उचल, मग हे उचल, मग हे उचल, मग हे, असं त्या ह्याच्यामध्ये गिव्हन दिस थिंग. किंवा लेट अस से यू आर हार्ट पेशंट, यू आर कमिंग टू मी फॉर लंच, मग कॅलरी व्हॅल्यू एवढी पाहिजे, की कोलेस्ट्रॉलचं नाही चालणार काही, असे सगळे पण फीचर्स त्याला ॲड करत. देन माझ्याकडे आत्ता काय काय आहे इन्ग्रेडियंट्स, त्याच्यातनं काय बनवू शकतो, फ्रीजमध्ये काय गोष्टी आहेत, ह्याच्यावरनं सजेशन्स टू मेक दॅट, त्याचे व्हिडिओज, हे सगळे ते करायला दॅट मेकिंग सॉफ्टवेअर वी डिड सम शेप. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग सिस्टम. म्हणजे त्याच्यात खूप वेगळंच काहीतरी शिकायला मिळालं म्हणजे त्या ह्याच्यात. किंवा आम्ही आणखीन एका कंपनीसाठी वी बिल्ट स्कोप सायबरनेटिक्स म्हणून, चांगली कंपनी आहे ती. तर दे हॅड गॉट द कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम पॉवर ग्रीड, की सगळे ऑल ओव्हर इंडियाचे पॉवर स्टेशन्स जे आहेत त्यांचे सबस्टेशनचे मेंटेनन्ससाठी त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे होतं. मग त्यांच्याबरोबर आम्ही ती सिस्टम डेव्हलप केली की सगळ्या सबस्टेशनचे मॅप, कुठे काय आहे, कुठे तुमचे ट्रान्सफॉर्मर कुठे कुठे ते सगळं असलेलं, आणि त्यांचे मेंटेनन्स ड्यू डेट्स कधी आहेत, आणि हे मेंटेनन्सला आता येणार हे नाही, असं आम्ही ऑल ओव्हर. कारण त्यांना पॉवर ग्रीड हॅज
त्यांचं सर्व्हिस लेवल रिक्वायरमेंट असते की 99.9% अवेलेबिलिटी ऑफ पॉवर देणार हे आपल्याला. सो असं त्यांचं SLA असतो. तर ते करण्यासाठी त्यांना ते हॅव टू सी की मेंटेनन्स पण इट हॅज टू बी टाईम प्रॉपरली. सो ते करण्यासाठी ही अख्खं पॉवर ग्रीडला वापरण्यासाठी सिस्टम आम्ही यांना करून दिली, स्कोप सायबरनेटिक्सला, विच दे टूक इट टू दिस प्लेसेस. सो असे खूप म्हणजे आणखीन एक इंडिया लिंक्स नावाच्या मी डिड अ कंटेनर मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे JNPT-मधनं कंटेनर्स जे येतात ना त्यावेळेला आय थिंक लालू यादव वॉज देअर आणि त्यांनी ते ही हॅड ब्रॉट अ दिस थिंग की यू कुड रेंट ट्रेन्स, म्हणजे यू कुड प्रायव्हेट कंपनीज कुड रेंट ट्रेन्स. तर मग आता मर्स्क किंवा हे सगळे जे कंपन्या आहेत की कंटेनर मुवमेंटच्या, तर त्यांचे शिप 4 तासावर असताना JNPT-च्या इंजिन तुम्हाला जर रेल्वेकडनंच रेंट करायला लागायचं, डबे तुमचे तुम्ही विकत घेऊ शकता. तर ते रेंट करायला 4 तास असताना आधी यू हॅव टू टेल, देन दे वुड गिव्ह यू द इंजिन. तर मग ते शिप पोचायला 4 तास असताना इंजिन रेंट करायचं. हे सॉफ्टवेअरमधनं ती रिक्वेस्ट जायची आणि तोपर्यंत म्हणजे शिप डॉक होणार, ते सगळे लावणार. मग तिथे ऑप्शन व्हायचं की आता जागा एवढ्या शिल्लक राहिलेत आणि ते JNPT टू दादरी म्हणजे ह्याच्याजवळ दिल्लीजवळ इनलँड टर्मिनल आहे, तिथे मुवमेंटसाठी. आणि ते सगळे कंटेनर ट्रॅक करायचे. म्हणजे ते ट्रेनमध्ये ते सगळे लावणार. आता ही ट्रेन आली सपोज बडोद्याला आली, मग एक इंदोरला, त्यातले 4 कंटेनर इंदोरला जाणार, पुढचे इथे. सो ते ट्रॅकिंग ऑफ ऑल दॅट. आणि वी आर इंटिग्रेटेड विथ इंडियन रेल्वे सिस्टम की ते इंडियन रेल्वे सिस्टम सांगितले ही ट्रेन नंबर ही बडोद्यात आली म्हणजे आमचा कंटेनर पोचला तिथे असं. सो वी वर गिव्हिंग कंटेनरचं स्टेटस की कुठे आता जे ट्रॅकिंग करतात ना कुरिअरचं जसं ट्रॅकिंग, सर तशी एक सिस्टम केली. आयडिया कोणाची होती? आयडिया त्यांचीच होती. वी बिल्ड द सिस्टम फॉर देम, पण दे गेव दॅट की आम्हाला असं ट्रॅक करायचं आहे. सो असे खूप केले. पण ह्याच्यात काय होतं, इन एनी सर्व्हिसेस कंपनी ना, तुम्हाला जर का ग्रो करायचं असेल तर यू कॅन ओनली ग्रो बाय नंबर ऑफ पीपल. म्हणजे आज माझ्याकडे 40 लोक आहेत, तर मला पुढच्या वर्षी प्रॉफिट करायचं असेल आत्ताच्या पेक्षा जास्त, आता ह्या 40चं मी किती वाढवणार कस्टमरला, अजून 40 लोक ॲड करायला लागतील. सो नंबर ऑफ पीपल वाढवत जायचे. वी डिडंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट गेम. सो वी वॉन्टेड टू बी इन प्रोडक्ट्स, की एक प्रॉडक्ट एकच घेतला तर पर पर्सन रेव्हेन्यू मला वाढवता येतो. एकच प्रॉडक्ट मी 100 लोकांना विकू शकतो. सो दॅट वॉज द आयडिया इन गोईंग इन फॉर प्रोडक्ट्स अँड वी एन्जॉयड बिल्डिंग प्रोडक्ट्स. इट्स नॉट जस्ट फॉर द प्रॉफिट. हा प्रॉब्लेम तुम्ही कसा फेस केला? Y2Kला तर डोकं घाललं माझं लोकांनी. म्हणजे इथे आय एम स्टेईंग अ बिट, यू हॅव टू पुट मी इन लाईन. यू आर टॉकिंग अबाउट 43 years ऑफ माय करिअर, त्यामुळे मला इट हॅज टू कन्साइजली टेल व्हॉट इज वेअर बिकम्स अ बिट डिफिकल्ट. तर Y2Kच्या आधी खूप लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला, कारण मी कोबलच शिकवायचो. तर की आपण बिझनेस स्टार्ट करूया, हे करू आणि वी कॅन मेक अ लॉट ऑफ मनी वगैरे. पण समहाऊ दॅट प्रॉब्लेम ॲब्सोल्युटली कुठल्या तरी कोणाच्या तरी प्रोग्राममध्ये ज्याचं ओकट हो काही मला लॉजिकशी घेणं नाही, डेट बघायची 4 डिजिट ह्याच्यामध्ये इट इज प्युअर ड्रजरी. म्हणजे काहीही त्याच्यात एक्साइटमेंट नाही किंवा काही रॉकेट सायन्स नाही. डोक्यात रॉकेट सायन्स काय, काही सायन्सच नाही. म्हणजे डोक्याला काही चालणारच नाही. म्हणजे असं ह्याच्यात यू विल मेक अ लॉट ऑफ मनी, पण असं हां आम्ही तर नाही करणार असं आम्ही ठरवलं. हा स्टँड घेणं पण पैसा मिळणार पण शिकायला मिळणार. हां म्हणजे देर वॉज नथिंग, नो एन्जॉयमेंट. तसंच आम्ही बॉडी शॉपिंग पण नाही करणार. हे अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही इनफॅक्ट वेन वी हायर पीपल वी टेल देम की कुठेही म्हणजे आमची इतरत्र कुठेही शाखा नाही. आमचा बाळा पण तोच आहे की आम्ही तुम्हाला कुठेतरी अमेरिकेतल्या शाखेत पाठवणार असं काही नाही की देर इज नथिंग, नाहीच आहे. सो वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. कारण फायनली कसं होतं की मी सपोज तुम्हाला पाठवलं US-ला, आय विल मेक अ लॉट ऑफ मनी, बट आवर ट्रान्झॅक्शन इज ओनली पेरोल ट्रान्झॅक्शन. देन मला त्याच्यातनं एकतर आय डू नॉट ग्रो ॲट ऑल. म्हणजे वेरॅज इफ यू आर डेव्हलपिंग न्यू सिस्टम, मी तुमच्या शेजारी बसून आय ग्रो बिकॉज आय गेट टू सी व्हॉट यू आर डुईंग.
सो ते तर नाहीच करणार, हे आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं रवीनी आणि मी, की वी आर नॉट गोइंग फॉर बॉडी शॉपिंग. ओके. आता प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे आता इट टुक अस, आता वी आर 28 years old. राईट. इट टुक अस 24 years नियरली टू बिकम अ फुल्ली प्रोडक्ट कंपनी. म्हणजे सर्व्हिसेस करत होतो आम्ही खूप. हा, म्हणजे कसं आहे की प्रॉडक्ट डेव्हलप करणं सोपं आहे, कारण वी हॅव गुड टॅलेंट, वी कॅन बिल्ड अ प्रॉडक्ट. ते विकणं ते काही आमच्या कोणाच्या रक्तात नाही आहे, म्हणजे की बरोबर ऑल फायनली टेक्नॉलॉजी पीपल, अरे काय भारी कोड दिलं, म्हणजे त्याच्यावरती हॅपी, म्हणजे यू आर हॅपी, आय एम हॅपी. खरंच. पण कुणीतरी पगार पण द्यायला पाहिजे ना, म्हणजे आय हॅव टू सेल दॅट ऑल्सो. सो ते दॅट पार्ट डझंट कम नॅचरली टू अस, म्हणजे असं. सो वी डिसाइडेड की आपल्याला म्हणजे, पण वी वॉन्टेड, अगदी प्रखरतेने वाटत होतं की वी हॅव टू बी अ प्रॉडक्ट कंपनी, म्हणजे दॅट वॉज आवर लाइकिंग. आणि आम्हाला कळतं प्रॉडक्ट्स मधलं की कसं ग्रो करायचा, तो त्याचे रोडमॅप कसं करायचं, ट्रॅकिंग कसं करायचं, हे सगळं कळतं म्हणून. सो देन वी डिसाइडेड दॅट प्रॉडक्ट्सच करायचं, हळूहळू सर्व्हिसेस. एक 4 वर्षापूर्वी आम्ही कम्प्लिटली वी डिसाइडेड नो मोर सर्व्हिसेस. ओके. पण प्रोडक्ट डेव्हलप करताना रेव्हेन्यू जनरेशनसाठी तुम्हाला सर्व्हिसेस यूज करायला, म्हणजे रेव्हेन्यू जनरेशनचा पगार कसं देणार, मग त्याच्यात होतं काय की ओढाताण होते. म्हणजे आय पुट यू ऑन द प्रॉडक्ट कुठेतरी, आणि आता सर्व्हिसेसचा हा प्रोजेक्ट आहे, ह्याला जानेवारीत द्यायचंय, मग जाऊ दे रे, ते सोड, आपलाच प्रोडक्ट येतो. देन तो प्रोडक्ट सफर होतो, प्रायोरिटीज मध्ये इश्यू होतो. सो वेन युअर नेक इज ऑन द लाईन, की काही नाही, प्रॉडक्ट कर, नाही तर पैसेच नाही मिळणार. तसं असेल तरच देन यू पुट ऑल युअर एफर्ट इन टू दिस थिंग. सो नाव वी हॅव गॉन बेटर ॲट दिस. आणि आता आमचे म्हणजे आता लिझॉन सुद्धा, अक्षय म्हणून माझं अदर बिझनेस पार्टनर, आणि आम्ही त्यांचे ते दोघं चार्टर्ड अकाउंटंट्स, त्यांच्याबरोबर लिझॉन चालू केली. श्रीराम जॉईंड इन लिझॉन इनिशियली, आणि त्याला सुद्धा आता मोर दॅन 100 कस्टमर्स आहेत. आम्हाला इमर्जला पण आता मोर दॅन 100, आणि रिअली बिग नेम्स. म्हणजे आमच्याकडे आमची ते नावं बघून लोकांना वाटतं कंपनी लहान आहे असं, पण वी हॅव डन अ गुड जॉब. वी हॅव डन अ गुड जॉब ऑन द प्रॉडक्ट्स, म्हणजे त्या ह्याच्यात. सो दॅट सॅटिस्फॅक्शन दॅट माय प्रॉडक्ट इज गेटिंग युज्ड अक्रॉस सो मेनी कंपनीज, दॅट सॅटिस्फॅक्शन इज व्हॉट ड्राईव्हज अस, द पॅशन दॅट ड्राईव्हज अस. म्हणजे सो मनी येईल कसंही, म्हणजे ते मी ॲक्च्युली व्हॉट श्रीराम हॅड स्पोकन, आय हॅड हर्ड दॅट, यु नो, की इफ यू हॅव द कॉन्फिडन्स की मला उद्या काहीच नाही पैसे मिळाले तर मला उद्या कोणी पण जॉब देईल, हा कॉन्फिडन्स आहे मला, हे जर असेल तुम्हाला, तर देन यू कॅन टेक सच रिस्क. आणि मला अजूनही नेहमी वाटतं की यंग लोकांनी आहे ना, ह्यांनी रिस्क घ्यावे अशा. दे आर ॲट, म्हणजे तू KBC मध्ये म्हणतो आप लोएस्ट रिस्क पे हवी, असं तसं. कारण काय नाही, लग्न नाही झालेलं, काय नाही झालेलं, असे रिस्क घ्यायची कॅपॅसिटी पण जास्त असते. त्यावेळेला यू शुड बी एबल टू यु नो ट्राय थिंग्स. सो आता हे नवीन कंपनी ई-कंप्लाय स्वीट म्हणून जी काढली, आमच्याकडे प्रज्ञा म्हणून ती तळेगावहून शी इज टू कम, ती 17 वर्ष आमच्याकडे होती. देन शी वेंट अँड स्टार्टेड हर ओन कंपनी. वी वर व्हेरी हॅपी की बरोबर ॲज अ शी स्टार्टिंग हर ओन कंपनी असं. शी वर्कड ऑन दॅट कंपनी ऑल्सो वेंट अप टू सर्टन लेंथ, बट देन वी रिअलाइज दॅट वी रिअली मिस हर. सो आम्ही आता नवीन ही कंपनी तिच्या पार्टनरशिपमध्ये, सो नाव शी इज माय इक्वल ॲज अ डिरेक्टर इन कंप्लाय स्वीट, विच इज व्हेरी, इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर मी की म्हणजे समबडी. सो शी इज बीन विथ मी फॉर 20 years नाव, म्हणजे असं आहे की इफ यू थिंक ऑफ दॅट. सो असे इंटरनल एंटरप्रेन्योर्स ग्रो करायला वी वुड लव्ह टू, म्हणजे की वेअर दे कॅन बिकम. अँड ॲज आय सेड, वी हॅव रन दिस प्लेस मोर लाईक अ कोऑपरेटिव्ह. वी वॉन्ट दॅट एव्हरीबडी शुड, आम्हाला आता खूप पैसे कमवायचे असं. माझी दोन्ही मुलं, दे आर इन द US, दे हॅव डन PhDs अँड दे आर इन टू रिसर्च. दे आर नॉट गोइंग टू कम फॉर दिस थिंग. सो आम्हाला मरेपर्यंत पुरतील एवढे पैसे आहेत आता आमच्याकडे. सो आता वी आर नॉट, दॅट इज नॉट अवर एम, म्हणजे की वाह काय भरपूर पैसे कमवले, दॅट डझंट ड्राईव्ह अस. म्हणजे असं इन्स्टेड व्हॉट ड्राईव्हज अस इज अजून प्रोडक्ट्स तयार करू, अजून जास्त कंपन्यांना आपण वी कॅन डू दिस. दॅट इज व्हॉट ड्राईव्ह. पुढचं असं म्हटलं तर आता तुम्ही तुमची हॉबी वगैरे काय आहे, म्हणजे
हॉबी एक तर ट्रेकिंग, म्हणजे दॅट लास्ट 2004 मला वाटतं, नाही 2006 मी पहिला मोठा ट्रेक किलिमंजारोचा केला मी तो. त्याच्या आधी इथे महाराष्ट्रात करायचंच, म्हणजे सगळे गड इथले झालेच आहेत. पण तो मोठा केल्यानंतर मग वी डिसाइडेड की आता दरवर्षी हिमालयात पण जायचं, कारण वी आय नॉट डन हिमालय स्टील देन. अँड ती चटक लागते, म्हणजे इफ यू वन्स यू गो टू हिमालय आयदर युल गो एव्हरी इयर ऑर नेव्हर. ओनली 2 ऑप्शन्स आर देअर, 0 or 1. सो आय फॉल इन द कॅटेगरी वेअर एव्हरी इयर. आणि रवी पण तसाच आहे, ते एक्स्ट्रीमली इन टू हायकिंग. तर ते आम्ही दरवर्षी हिमालयात जातो, म्हणजे असं 2024 आमचा मिस झाला आता, म्हणजे आणि कोविडच्या काळात 2 वर्ष ते मिस झालं. पण वी स्टील बीन डुईंग दॅट. किती झिंग चढते का, यू कॅनॉट डू विदाउट इट. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आला की असं यू हॅव टू गो. म्हणजे असं सगळ्यांना ऑफिसमध्येही माहिती. आता ऑफिसमधले लोक आता मध्ये परवा तिकोनाला जाऊन आले, त्यांना ते सगळे आता मागे लागलेत की आपण एप्रिलमध्ये सगळे हिमालयात जाऊ म्हणून. सगळी टीम, हा, जे कोणी इंटरेस्टेड आहे. सो दॅट इज वन मोर थिंग. म्हणजे हे पण आहे का तुमचं की वर्क लाईफ बॅलन्स साठी तुम्ही इम्पॉर्टन्स देता? एक्स्ट्रीमली. म्हणजे दॅट इज समथिंग. There are some people who have come after having worked in bigger companies also. They joined us for the very reason की रात्री 1ला कॉल बिल, म्हणजे आम्ही पण केलंय आधी, पण आता नाही आम्ही. म्हणजे इनफॅक्ट आम्ही आता आमच्या कस्टमर्सना पहिल्या SLA मध्येच देतो, सोमवार ते शुक्रवार आमच्या ऑफिस आवर्समध्ये, तेव्हाच सपोर्ट मिळणार. ओके. If you're not happy, ठीक आहे, we part as friends. We can't work more than that. And not just me, my people also should not work. पण आता कधी कधी कसं होतं की आता कस्टमर इज इन अ प्रॉब्लेम, त्या वेळेला वी बेंड ओव्हर बॅकवर्ड्स. म्हणजे देन वी कॅनॉट से की नाही करणार तेव्हा. म्हणजे दे हॅव पुट फेथ इन अस, वी हॅव टू बी एबल टू जस्टिफाय दॅट फेथ ऑल्सो. सो ते करतो. पण ॲज अ रूल वी डोंट एक्सपेक्ट पीपल टू वर्क ऑन वीकेंड्स. वी डोंट एक्सपेक्ट पीपल टू वर्क आफ्टर 7:30. मीच दुकान बंद करून जातो रोज संध्याकाळी. पूर्वीच्या पुण्यासारखं नाही की दुकान बंद म्हणजे बंद. सो आता जे सध्या रिसेंटली जे ट्रेंड चालू आहे, किंवा काही जण सांगतायत की बाबा काही जण म्हणतात 70 तास काम करणं गरजेचं आहे, 90 तास काम करणं गरजेचं आहे. तर ह्याबद्दल काय तुमचं हे? आय एम एक्स्ट्रीमली अगेन्स्ट इट. म्हणजे आय फील दॅट गाईज गो अँड हॅव गेट अ लाईफ. आमच्या इथल्या पोरांना आम्ही मध्ये काही थांबायचे असेल उशिरा, तुमच्या वेळात आम्ही फर्ग्युसन रोडवर हिंडायचो. दिस इज युअर एज टू गो, म्हणजे फॉल इन लव्ह. सो देर आर डिफरंट थिंग्स टू डू, म्हणजे असं अदर दॅन दिस थिंग. सो वी व्हेरी स्ट्रॉंग प्रोपोनंट्स, बोथ रवी अँड आय, वी फील दॅट ॲब्सोल्युटली वर्क लाईफ बॅलन्स इज इम्पॉर्टंट. आणि मी म्हटलं तसं की देर इज अ पॉइंट बियॉन्ड विच इट इज ऑल एक्सेस. या पॉइंटला मी हॅपी आहे, तो पॉइंट आपल्याला शोधणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. की माझं डे टू डे नीड्स गेटिंग मेट, आणि सगळं माझं मेडिकली सगळं व्यवस्थित होत आहे, सगळं ऑल दॅट इज हॅपनिंग प्रॉपरली. आय एम गेटिंग गुड एम्युनिटीज जे मला पाहिजे ते. त्याच्यानंतर काय करणार काय म्हणजे अजून. सो त्या पॉइंट पर्यंत आल्यानंतर पुढचं एक्सेस आहे. म्हणजे वी डोंट बिलीव्ह इन दॅट. दॅट्स वाय फॉर डॉन्कीज इयर्स वी हॅव बीन 40 पीपल नाव. आम्ही तेवढेच आहोत. आणि आम्हाला त्याच्याहून म्हणजे आता खरं कसं आहे की हा म्हणजे रवीचा आणि माझा मी थोडक्यात ह्या थोडा फोर्स्ड व्ह्यू ऑन अदर्स आहे असं म्हणेन मी. मे बी देर आर सम पीपल इन अ कंपनी हू वॉन्ट टू लीड अ टीम ऑफ 50 पीपल. नाहीच आहेत ना, कुठून करणार. सो आता वी फील दॅट we have to give handover in some time to younger people and completely let them free. त्यांना वाटत असेल 100 लोक करायचे आहेत, 5000 लोक करायचे आहेत, that is their view. Okay. They should go ahead and go according to their view. Right. We ran the company because it was ours in a particular way. That is what माहिती होता. हा म्हणजे that is what gave us happiness and we ran it the way we wanted to. Now we have to certainly respect what younger staff feels and how they would want to grow the company. And going ahead, I feel that we will hand over reins to them and then we will not interfere in their thinking. त्यांना आमचं फुलिश वाटत असेल एक वेळ, आय डोंट नो,
पण द फॅक्ट दॅट हाफ द कंपनी इज देअर विथ अस फॉर 15 years, I think somewhere it also strikes a chord with them. Ki we are giving enough importance to family life also. It is important. I mean, why? माझी मुलं लहान आहेत, त्यांचं लहानपण काय परत येणार आहेत. आय हॅव टू बी विथ देम ॲट दॅट टाइम. आय कांट गेट अप एव्हरी डे ॲट 12 o'clock at night and take calls. That is not the business I believe. And हे दोघांनी जे सांगितलंय ॲब्सोल्युटली अगेन्स्ट आहे. म्हणजे त्यांच्या कंपनीने मला बिझनेस दिला नाही तरी चालेल. आय विल नॉट सबस्क्राईब टू दॅट व्ह्यू ॲट ऑल. सो तुम्ही म्हटले आता की यांनी बिझनेस नाही दिला तरी चालेल. सो अशी काही उदाहरणं आहे का की चांगले आता इंडस्ट्रियलिस्ट होते किंवा चांगले असे की जे तुमच्यासोबत यांचं एक गप्पा गोष्टींमधला अनुभव किंवा काही असा आहे ना? खूप जण. आता इनफॅक्ट आवर कस्टमर्स बरोबर आमची अख्खी कस्टमर लिस्ट आहे ना. आम्ही जेव्हा कोणी नवीन प्रॉस्पेक्ट येतो तेव्हा वी टेल देम की यू टॉक टू अवर कस्टमर्स. आमच्याबद्दल माहिती असेल तर वी डोंट गो ऑन दॅट कॉल. तुम्ही डायरेक्टली कॉल करा, त्यांना विचारा आमच्याबद्दल. कारण वी हॅव अ एक्सिलंट रॅपो विथ अवर कस्टमर्स. कारण दे बिलीव्ह इन अस. इथे मला एक वाटतं मग यु नो वेअर वी आर लुझिंग ऑन समथिंग. हे सगळं ऑनलाईन झाल्यापासलं ना, दॅट इज समथिंग वेअर वी आर लुझिंग. इन पर्सन जो टच असतो ना, की मला हा म्हणजे मी तुम्हाला किती जरी, आणि एकतर आपल्या इथे फार वाईट सवय सगळ्यांनाच कॅमेरा ऑफ करून कॉल्स घेतात. आय एम नॉट ऑफ दॅट ओपिनियन. मी भिंतीशी बोलत नाही, मी तुमच्याशी बोलतोय. सो आय हॅव टू सी युअर एक्सप्रेशन, यु नो व्हॉट युअर एक्सप्रेशन इज. इट टेल्स मी अ लॉट अबाउट यू ऑल्सो. तर तसं वी शुड बी एबल टू गो, म्हणजे वी शुड बी एबल टू. म्हणून मला असं वाटतं की ज्या मीटिंग्स जसं इन पर्सन जर झाल्या ना, तो एक कनेक्शन एस्टॅब्लिश होतं. यू ऑल्सो फील, यू नो हाऊ ऑनेस्ट आय एम इन व्हॉट आय एम डुईंग. आय ऑल्सो जज यू ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम की तू कसा आहे माणूस. मला हे कळू शकतं. यू मे टॉक अ लॉट, ब्लँक स्क्रीनवरती यू आर टॉकिंग अ लॉट. मला काय माहिती काय तुमच्या मनात काय चाललंय काय कसं. पण वेन यू डू दिस हॅपनिंग. आणि इथे थोडंसं मला असं अजूनही, म्हणजे सम बुक्स हॅव रेड ऑल्सो ऑन दॅट, की पीपल हॅव लुझिंग द स्किल्स ऑफ निगोसिएशन. म्हणजे आता आपण जसं आता बोलतोय की तुम्ही मला एक प्रश्न विचारला आणि मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर देतोय, हे स्किल्स जात आहेत आता. कारण यू हॅव पीपल टेक्स्ट मोर दॅन टॉक. इफ यू हॅव सीन, कारण दे वॉन्ट टू थिंक ऑन देअर आन्सर अँड देन गिव्ह अ रिप्लाय. अँड इट्स अ व्हेरी इम्पर्सनल रिप्लाय. स्पॉन्टेनिटी होत नाही. आणि देर आर सो मेनी थिंग्स लॉसी हे कॉन्व्हर्सेशन. म्हणजे की व्हॉट वी आर एक्सप्रेशन कळत कुठल्या इंटेन्शन लिहितोय. करेक्ट. आणि वी टेंड टू बी मोर हार्श ऑल्सो वेन वी आर डुईंग चॅटिंग. समोर माणूस असलं तर मी तू गाढव आहे असं म्हणणार नाही, पण याच्यावर इझिली म्हणू शकतो ऑन टेक्स्ट. सो दॅट ऑल्सो स्पॉइल्स द वे वी बऱ्याच गोष्टी चेंज होतात त्याच्यामुळे. सो तसं कस्टमर्स बरोबर आम्ही आता वी आर ट्राईंग टू डू इट. मध्ये पण मी आता 1-2 ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो कस्टमर्सना. इट मेक्स अ बिग डिफरन्स, यु नो, की यू सी हू आय एम, आय सी हू यू आर. इट मेक्स अ बिग डिफरन्स इन हाऊ वी रिॲक्ट गोइंग फॉरवर्ड. यु नो, की काय लाडी लवाडी आहे का याच्यात बाबा, हे दिस इज समथिंग यू कम टू नो. दिसल्यावर समजतं. दिसल्यानंतर जेन्युइनिटी कळते. मग आता आत्ताची जनरेशन किंवा आता ह्याच्यासाठी काय तुम्ही एक हे देऊ शकता? मला एक म्हणजे सिन्स आय हॅव टॉट फॉर सो मेनी थिंग, किंवा आता इंटरव्ह्यूला येतात माझ्याकडे, पॅकेज किती हा प्रश्न जर मला पहिला विचारला ना, कम्प्लीट मूड जातो माझा. की मी तुम्हाला काय झाडू मारायला सांगणार आहे का काय, माझं काम काय हे विचारा ना आधी. व्हॉट इज इट दॅट आय आय गोइंग टू डू, इज इट गोइंग टू बी चॅलेंजिंग इनफ, इज इट समथिंग विच आय एस्पायर टू डू इन माय करिअर, हे विचारा. पॅकेज विल हॅपन. म्हणजे मी जर चांगलं काम केलं तर उद्या आपोआपच माझा पगार वाढेल, सगळंच होईल. म्हणजे आय डोंट सी एनी, आतापर्यंत आमचा तरी असा अनुभव आहे की इफ यू आर कॉन्फिडंट इन व्हॉट यू आर डुईंग अँड यू आर डुईंग करेक्ट थिंग, मनी विल कम. देर इज नो. सो हे जे सगळं ओरिएंटेशन जे झालंय ना, की किंवा कॉलेजेसचं, दिस इज समथिंग अगेन तुमच्या त्या याच्या ग्रुपवरती मे बी यू शुड हॅव अ डिस्कशन ऑन दिस ऑल्सो. आजकाल काय होतं की अगेन आय हॅव हॅड इट विथ मेनी बिग कंपनीज ऑल्सो, की 3rd इयरच्या एंडला जॉब देतात. प्लेसमेंट हे आधी 3rd इयरच्या एंडला होतं.
आणि मग 4th इयरमध्ये प्रोजेक्ट आहे. हो. ओके, हा प्रोजेक्ट करायला कोणाला काय, व्हॉट इज द इंटरेस्ट, व्हॉट इज द मोटिवेशन, फक्त पास झालं. की हा कंपनी- म्हणजे मला तुमचं क्रायटेरिया काय आहे, 12वीत 60% पाहिजे, 10वीत 60%, 12वीत 60%, ग्रॅज्युएशनला 60%, म्हणजे मला प्रोजेक्टला 60 मार्क पाहिजे. दॅट इज माय इंटेन्शन. मी विकत जरी आणला प्रोजेक्ट आणि 60 मार्क मिळवले की जॉब तर आहे माझ्याकडे, बरोबर. आय ऑलरेडी हॅव इट इन माय हँड. सो देअर आय लूज ऑल मोटिवेशन. इन्स्टेड प्रोजेक्टमध्ये मी जर का काही केलं आणि सांगितलं की हा माझा प्रोजेक्ट आणि मला सांगा तुम्ही घेता का, दिस अप्रोच वुड वर्क मच बेटर. म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना मी हेच सांगितलं होतं की एक गोळी मारा त्या प्लेसमेंटला, यू सिलेक्ट 10 कंपनीज वेअर यू वॉन्ट टू वर्क. यंगस्टर्सना माय दिस थिंग इज दॅट वेन यू डू प्रोजेक्ट यू शुड डू इट इन सच अ वे की 10 कंपन्या जिथे तुम्हाला काम करायचंय. डोंट अरे कोणीतरी मला जॉब देईल असं का. बरोबर. यू तुम्ही व्हा. you choose which companies you want to work for, do an excellent thing on this project and take it to these 10 companies की हे मी केलंय, असं असं केलंय, काही पण विचारायचं. बरोबर. इफ आय हॅव दॅट कॉन्फिडन्स आय कॅन टेल यू इन रायटिंग दॅट 10 पैकी एक कंपनी तुम्हाला घेईलच. कारण एव्हरीबडी इज लुकिंग फॉर गुड, विन विन आहे हे. राईट राईट राईट. एव्हरीबडी इज लुकिंग फॉर गुड रिसोर्सेस हिअर. सो हे होण्यासाठी मोटिवेशन किल करायचं नसेल तर प्लेसमेंट शुड हॅपन आफ्टर 4th इयर. इट शुड नॉट हॅपन आफ्टर 3rd इयर. आणि ह्याच्याबद्दल मी इतक्या लोकांशी डिस्कशन केले पण समहाव सगळ्यांना वाटतं की अरे मी नाही घेतलं तर दुसरं कॉलेज येईल आणि जाईल. देर आर सो मेनी बिग कॉलेजेस लाईक COEP, PICT, ह्यांना तर म्हणजे कधी पण गेले तरी कंपन्या घेणार आहेत. ह्यांनी सुरुवात करायला पाहिजे. बरोबर. दे शुड बी द फर्स्ट वन टू से दॅट नाही आमची मुलं प्लेसमेंटला अवेलेबल 4th सेमिस्टर नंतर. पण काय होतं, पेरेंट्स पण दे आर एकतर एवढे पैसे भरले आणि जॉब. आणि काय होतं, पहिला जो पेरेंट टीचर इंटरव्ह्यू असतो ना, सगळी कॉलेजेस पहिल्यांदा, मागच्या वर्षी आमच्या टॉप माणसाला 25 लाख रुपये पगार मिळाला, दुसऱ्या माणसाला 20 लाख रुपये पगार मिळाला. त्यामुळे सगळ्या पेरेंट्सना काय वाटतं की ह्या मशीनमध्ये एकदा मी घातलं पोराला 4 वर्षांनी 20 लाख असं बाहेर पडणार आहे तिकडनं. आणि अजून ते नाही, तिकडनं बाहेर पडणार, ते मुलालाही तेच वाटतं. सो व्हॉट बिकम्स इम्पॉर्टंट इन युअर लाईफ इज दॅट फर्स्ट सॅलरी दॅट यू गेट. यू वॉन्ट टू शो ऑफ दॅट थिंग. फेसबुकवर टाकायचं आहे, फेसबुक कोणी वापरत नसेल, इंस्टाग्रामवर टाकायचं की सगळीकडे मला टाकायचं की मला एवढंच मिळालं. हे टाकण्याच्या मागे तुमच्या करिअरचं काय होतंय विचार नाही. पहिले 1-2 वर्ष यू मस्ट वर्क विथ अ स्मॉल कंपनी. पगार गेला काशीत, यू रिअली डोंट हॅव टू थिंक अबाउट दॅट. यू हॅव टू फर्स्ट थिंक अबाउट व्हॉट स्किल्स यू कॅन गेन इन दॅट. पुढे आपोआप लोक तुमच्या मागे येतील की यू कम अँड जॉईन अस म्हणून. सो द यंगर जनरेशन शुड फोकस ऑन दॅट rather than thinking of that first salary. Actually हर्षा भोगलेचा there is very good talk on ह्याला कुठे IIM अहमदाबादला त्यांनी दिलं होतं की व्हॉट इज युअर ॲम्बिशन. तो पहिला पगार तो कोणाला. आणि मला अजून एका प्लेसमेंट कोऑर्डिनेटरनी पण सांगितलं, ही अग्रीड विथ मी ऑन दिस. ही सेड प्लेसमेंट मार्केट इज ड्रिव्हन बाय द मॅरेज मार्केट. म्हणजे मी इन्फोसिसमध्ये आहे म्हटल्यावर मला चांगली मुलगी मिळणार, मी ह्याच्यामध्ये आहे म्हटल्यावरती, मी सॉफ्ट कॉर्नरमध्ये आहे म्हटल्यावरती मला देतील का कोणी, आय डोंट नो. म्हणजे दिस इज द प्रॉब्लेम की व्हॉट दॅट पर्सन इज डुईंग ह्याच्यापेक्षा त्याच्या नावापुढे ब्रँड काय आहे हे, दिस इज व्हॉट इज ड्रायव्हिंग द थिंग. आणि मॅरेज मार्केट इज ड्रायव्हिंग द प्लेसमेंट. सो दॅट इज अनफॉर्च्युनेट. पण म्हणजे हे सगळं विचार करायला पाहिजे लोकांनी की एज्युकेशन सिस्टीम आता तुम्ही बघितलं, एज्युकेशन सिस्टीम आधीची पण बघितली, आत्ताची पण बघितली, त्याच्यात काही बदल होण्याची गरज आहे. नाही, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट हॅव बीन ॲडेड. चांगल्या गोष्टी पण ॲड झाल्या आहेत आता एज्युकेशन सिस्टममध्ये. बट अनफॉर्च्युनेटली ना, आय फील दॅट टीचिंग स्टाफमध्ये देर हॅव टू बी पीपल हु आर रिअली इंटरेस्टेड इन टीचिंग, ज्यांना आतून शिकवायला आवडतं. असे लोक की ते पुलंनी सांगितलेलं आहे का त्याच्यात आहे ना की मुलाला येत नाही म्हणजे तो शिक्षकाला वाटायचं की माझा कमतरता आहे माझी की ह्याला येत नाहीये हे, तसं वाटायला पाहिजे. असं नाही होत आता.
अनफॉर्च्युनेट आहे, पण म्हणजे प्रॅक्टिकल एव्हरीबडी टॉक्स अबाउट प्रॅक्टिकल लाईफ. अरे पण देर आर इन्स्टिट्यूशन्स अब्रॉड वेअर दे डू टीच विथ दॅट काइंड ऑफ म्हणजे द अमाऊंट ऑफ इम्पॉर्टन्स दॅट हॅज टू बी गिव्हन टू गुड टीचर्स टू बी एबल टू टीच, हे कुठेतरी आय डोंट नो हाऊ दिस विल एव्हर गेट सॉल्व्ड. पण आय एम व्हेरी हॅपी माय किड्स आर गोइंग इन टू टीचिंग. आय नो दे आर गुड इन टीचिंग. सो दॅट इज वन थिंग. कन्क्लुजन करायचं म्हटलं तर ओव्हरऑल भारी गप्पा झालेल्या आहेत. येस, पार्ट टू नक्की येणार. आणि मेन म्हणजे कसं आहे की आत्ताच्या जनरेशनसाठी काय गरजेचं आहे आणि जे मिसिंग लिंक जे आहे, एज्युकेशन सिस्टीम पण इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, पण लोकांच्या थॉट प्रोसेस पण चेंज व्हायला पाहिजे. हे सरांनी खूप मस्त पद्धतीने सांगितलंय. सो धन्यवाद सर, तुम्ही एवढं छान वेळ दिला आम्हाला आणि छान गप्पा मारल्या. तर थँक्यू व्हेरी मच. आय ऑल्सो एन्जॉयड टॉकिंग.